त्यांना मुस्लिम समाजाचं स्वतंत्र अस्तित्व हवं आहे, त्यांना मुस्लिमांसाठी वेगळे कायदे हवे आहेत. घटना त्यांच्या मर्जीने राबवण्याचं स्वातंत्र्य काँग्रेसने त्यांना दिलं होतं. आता हे स्वातंत्र्य मोदी सरकारने हिरावून घेतलेलं आहे. तेच डॉक्टर इलियास यांच्यासारख्या लोकांना नको आहे. डॉक्टर इलियास यांच्यासारख्या लोकांना देशापेक्षा त्यांचा धर्म किंवा धर्मग्रंथ मोठा वाटतो. परंतु जगभरामध्ये जर आपण पाहिलं तर मुस्लिम देशांमध्ये सुद्धा त्यांचे स्वतःचे कायदे आहेत आणि हे कायदे पाळणं तिथल्या मुस्लिमांना सुद्धा बंधनकारक असतं. पश्चिम आशियामध्ये जेव्हा तणाव निर्माण झाला तेव्हा हे चित्र ठसठशीतपणे समोर आलेलं आहे. पश्चिम आशियामध्ये अनेक पाकिस्तानी आणि भारतीय UAE मध्ये आहेत, नोकरी करतात, सौदी अरेबियामध्ये नोकरी करतात. परंतु युद्धाच्या काळामध्ये असं निदर्शनास आलं की अनेक मुस्लिमांनी इराणच्या बाजूने पोस्टी टाकल्या आणि ही बाब जेव्हा UAE सरकार किंवा सौदी सरकारच्या नजरेत आली तेव्हा या सगळ्या लोकांवर कारवाई करण्यात आली. हजारो पाकिस्तानींना लाथ मारून त्यांच्या देशातून बाहेर काढण्यात आलं. अनेकांची रवानगी तुरुंगात झाली. UAE मध्ये असाच प्रकार करणाऱ्या 19 भारतीयांची रवानगी तुरुंगात करण्यात आलेली आहे. याचा अर्थ काय? मुस्लिमांनी मुस्लिमांच्या विरोधात कारवाई केलेली आहे. कारण प्रश्न तिथे कायद्याचा होता, प्रश्न तिथे कायदा सुव्यवस्थेचा होता, प्रश्न तिथे देशाचा होता. मग तिथे जर देशाचा प्रश्न असू शकतो तर भारतामध्ये देशाचा प्रश्न का निर्माण होत नाही? मुस्लिमांनी 4-4 बायका करायला सना मलिक यांची अजिबातच हरकत नाहीये. चौथी पत्नी होण्याची त्यांची तयारी आहे. सना मलिक यांची जर मानसिकता अशी असेल तर ती मानसिकता या देशामध्ये पूर्ण होणं शक्य नाहीये. त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. पाकिस्तानमध्ये हे चालतं, बांगलादेशमध्ये हे चालतं. सना मलिक यांनी जवळच या देशांमध्ये जाऊन स्थायिक व्हावं आणि तिथे राहावं आणि तिथे चौथी पत्नी होऊन आयुष्य कंठावं. भारतामध्ये विष पसरवण्याचं त्यांनी काम करू नये.